ठाणे विधान परिषदेसाठी शिवसेनेचं ठरलेलं आहे। रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। ठाण्याची जागा शिवसेनेकडे गेल्याची देखील माहिती आहे। दरम्यान भाजपने देखील ही जागा आपल्या वाट्याला यावी म्हणून प्रयत्न सुरू केलेले आहेत। ठाण्यामध्ये आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे। शिवसेनेचं नाव ठरलेलं आहे। रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णात, ठाणे विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटकांचं नाव जवळपास निश्चित आहे, काय अपडेट्स आहेत? ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ यातून माजी आमदार रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। मागील वेळी देखील ते याच मतदारसंघातून आमदार होते आणि या जागेसाठी भाजप देखील प्रयत्नशील आहे, परंतु शिवसेनेकडे ही जागा गेल्याचं समजतंय। त्यामुळं रवींद्र फाटक हे या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची सर्वाधिक जास्त शक्यता आहे आणि त्यांचं नाव देखील जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे। जरी अद्याप महायुतीचं जागा वाटप जाहीर झालं नसलं तरी ज्या काही जागा कन्फर्म झालेल्या आहेत त्यापैकी ठाणे आणि पालघर मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेला वाट्याच्या गेल्याचं समजतंय। त्यामुळं या ठिकाणाहून माजी आमदार रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। निश्चितच धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी।